माझे आई वडील आणि माझ्या मित्रमैत्रिणींना. मी ऍक्च्युली प्रिपेअर दुसरं करून आलते, पण मला आता इतकं असं भरून आल्यासारखं होतंय. आनंद, सगळ्या गोष्टी एकदम अशा फ्लॅशबॅक मध्ये गेल्यासारखं. तेव्हा मला खूप आनंद झालाय. आज तुम्ही मला सगळ्यांनी ह्या ठिकाणी बोलवलं आणि माझा खूप प्रेमाने आणि आपुलकीने आदर सत्कार केला. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे खूप मनापासून आभारी आहे. खरं सांगू का, मला असं स्टेजवर सगळ्यांसमोर बोलून खूप वर्ष झाली, त्याच्यामुळे मला असं थोडं नर्वस फील झाल्यासारखं होते. पण तरी माझ्याकडून काही चूक वगैरे झाली तर मला क्षमा असावी. मी चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेत या वर्षीच क्लिअर झाले. ही परीक्षा द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही भारतातली एक नामांकित आणि खूप हाय स्टँडर्ड क्वालिटी असलेली इन्स्टिट्यूशन आहे. यासाठी आपण 12वी नंतर पण ऍडमिशन घेऊ शकतो आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पण घेऊ शकतो. ही एक्झाम ऍक्च्युली 3 टप्प्यामध्ये असते: फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल. आणि याच्यात इंटरमिडिएट आपण कंप्लीट केल्यावर आपल्याला 3 वर्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण दिलं जातं, जे की आपल्याला दुसऱ्या सीएच्या हाताखाली काम करावं लागतं. त्याच्यातून आपल्याला अकॅडमिक्स बरोबर प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि प्रोफेशनल वर्क काय असतं आणि पुढे जाऊन आपल्याला कॉर्पोरेट जगात काय म्हणजे गोष्टींना फेस करायचे किंवा काय गोष्टी आपल्याला हँडल करायच्या, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं. त्यामुळे काय होतं, आपल्या अकॅडमिक्स बरोबरच आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होण्यासाठी त्या सर्व उपक्रमाचा समावेश या कोर्समध्ये असतो. सीए हा कोर्स असा आहे की जो तुम्हाला हार्डवर्क आणि पेशन्स काय असतात ते शिकवतो. याच्यात तुम्ही खूप वेळा तुम्हाला अपयश येतं, नर्वस फील होतं किंवा जसं पाहिजे तसं किंवा आपण जसं प्लॅन केलंय त्या ह्याने सक्सेस मिळत नाही. कारण कुठलीही गोष्ट खूप जास्त तुम्ही कष्ट केल्याशिवाय ती साध्य होत नाही आणि ती साध्य झाल्यानंतरच त्याची काय व्हॅल्यू आहे ते आपल्याला समजते आणि आपल्या एवढ्या वर्षांचं हार्डवर्क पे होतं. आता ह्या 8-15 दिवसातच मी आता म्हणजे इतकं अनुभव आणि म्हणजे हे माझं होतंय की मला माझे एवढे वर्ष एवढा त्रास झाला किंवा एवढे कष्ट झाले त्याचा सगळं चीज झाल्यासारखं वाटतंय. आणि आज तर मला शाळेत बोलून म्हणजे इतकं छान वाटलंय की मी शब्दात माझ्या भावना सांगू शकत नाहीये. सीएचं काम मुख्यतः 4 क्षेत्रामध्ये येतं. आपण अकाउंटिंग मध्ये पण जाऊ शकतो, टॅक्सेशन, जीएसटी ऑडिट या सगळ्या क्षेत्रामध्ये असतं. आणि सीएचं करिअर झाल्यानंतर ना तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये, हल्ली सगळे व्यवसाय, बँका, सगळ्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंटची गरज पडते. कारण त्या क्षेत्रातले अकाउंट्स आणि फायनान्स सगळं त्याची जबाबदारी सीए वर असते. आपण सीए नंतर खूप करिअर अपॉर्च्युनिटी आहे, त्याच्यामुळे त्याचा तेवढा स्कोप पण आहे आणि त्या डगमगून न जाता, अपयशी न होता आणि न हारता सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. कधी ना कधी यश नक्की आपल्याला मिळतं, हे तुम्हाला माझ्याकडे बघून दिसेलच. म्हणजे हा कोर्स तुम्हाला व्यावसायिक जगामध्ये पैशाबरोबरच खूप मान सन्मान मिळवून देतो. मी 12वीत असताना सीए करायचं ठरवलं होतं, ज्यावेळेस मी कॉलेजला होते, कॉमर्सला, माड्यामध्ये त्यावेळेस. आणि नंतर मग माझं तिथून नंतरचं शिक्षण पुण्यामध्ये झालं. आणि आताच तर बाय माहिती मॅडमनी माझी सांगितली की माझं 2017 मध्ये लग्न झालं. त्याच्यानंतर ना माझे म्हणजे क्लासेस झाले आणि इंटरची परीक्षा झाली आणि 2021 मध्ये कोविडच्या दरम्यान फायनलची एक्झाम होती आणि नंतर ना बाळामुळे वगैरे पण मला 2 वर्षाचा ब्रेक लागला. पण नोव्हेंबर 2023 ला माझा पहिला ग्रुप क्लिअर झाला आणि मे 2024 ला